आयोजन नियोजन व्यवस्थितपणे केलं याचा अतिशय आनंद होता। आपला आजचा जो कार्यक्रम आहे हा मिनी लक्ष्मण शक्ती म्हणजे छोटीशी लक्ष्मण शक्ती झाल्याचा भाग या ठिकाणी होत आहे, याचा नक्की आनंद होतोय। आणि या ठिकाणी आता कथेच्या अनुसंधानाकडे वळतो आणि या सर्वांनी या जे आयोजन केलं या सर्वांचे मी मनपूर्वक आभार करतो। याही पुढे अजून आपल्या जिल्ह्यातील अजून काहीतरी कितीतरी लोक वाढावेत, सर्वांनी घरबसल्या रामायणाचा फायदा घ्यावा, रामायण ऐकावं आणि त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करावा, तेव्हा आपलं काहीतरी साध्य होईल। या कलियुगामध्ये नामापेक्षा मोठं कोणतं श्रेष्ठ साधन नाही आणि ते आपल्याला फुकटात घरबसल्या मिळते, याचा आनंद सर्वांना झाला पाहिजे। आता कथेच्या अनुसंधानाकडे वळतो। या ठिकाणी महाराज सांगतात प्रभू रामचंद्राच्या पादुका घेऊन भरत महाराज आले। भरत महाराजांनी आपल्या डोक्यावर पादुका त्या ठिकाणी स्थानापन्न केल्या आणि नंदीग्रामाच्या ठिकाणी आलेले सांगा आणि पहा अयोध्येच्या ठिकाणी राम राज्य जरी राम वनवासात असले तरी राम राज्य कसं असावं याचं स्वतंत्र किंवा ज्वलंत उदाहरण या ठिकाणी सांगता येईल। आजही आपण या कलियुगात असलो तरी आपल्याला वाटतं राम राज्य यावं। राम राज्यावर नसताना रामाच्या पादुका भरताना आपल्या माथ्यावर मस्तकावर त्या ठिकाणी धारण केलेले भरताच्या आज्ञेवरून राजा शत्रुघ्न त्या ठिकाणी अयोध्येचा कारभार पाहतोय, तरी सुद्धा त्या राज्यामध्ये अधर्म नाही, त्या ठिकाणी वाईट कर्म नाही, कोणी दुःखी नाही, कोणी दीन नाही आणि सगळेच आनंदामध्ये। जसं राज्यानंतर राज्य असावं अशाच प्रकारचं राज्य त्या ठिकाणी सुरू होतं। म्हणतात राजा हाची धंदा गोविंदाची रात्रंदिवस त्या ठिकाणी राम नामाचं स्मरण करण्याचा असा स्वभावच अयोध्यावासी या नगरीमधील लोकांचा झाला। भरताच्या सानिध्यात जसं प्रभू रामचंद्रानं 14 वर्षाचा वनवास त्याच पद्धतीचा ठिकाणी अखंड तप चालू केलं असंही आपल्याला म्हणता येईल आणि त्याच पद्धतीने अयोध्येतील जनवास त्या ठिकाणी जन त्या ठिकाणी स्वधर्मात त्यांचा असा बनला की राम नाम स्मरण त्या ठिकाणी अहर्निशी अहोरात्र करू लागले। सेवा करतोय, तप करतोय। त्यासाठी अनेक राज्याचे देशोदेशीचे भूपाल, त्यामध्ये मग किनोळा असेल, आमचे बागल पार्टी असेल, इकडं कारवाडी असेल, शेनगाव तालुका, चिंचूर तालुका, सगळेचे सगळे लोक या ठिकाणी रामकथा ऐकण्यासाठी येऊ लागले। महाराज भारताकडे सगळे देशोदेशीचे राज्य येऊ लागले, साधे गेले। त्या ठिकाणी धन असेल, दौलत असेल, त्या ठिकाणी ज्या ज्या वस्तू भेट वस्तू देता येतील त्या भेट वस्तू घेऊन येऊ लागले। आजही आमच्या या ठिकाणी बऱ्याचशा भाविक भक्तांनी, आमचे महाराज असतील, सर्वांनी या ठिकाणी फुलाची पाकळी हा जो यज्ञ होतो या यज्ञासाठी आपल्या परीनं 10 रुपये असतील, 100 रुपये असतील, 500 रुपये असतील, आपापल्या परीनं देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। असंच या ठिकाणी या भारत राज्याकडं वेगवेगळ्या देशोदेशीचे राज्य सगळे त्या ठिकाणी नजराने घेऊन येऊ लागले। काय बोलतात तरी सुद्धा भरत राजाचं प्रेम कसं होतं, भरत राजाची भक्ती कशी होती तर निष्काम भक्ती होती। आपली ही निष्काम भक्ती आहे। आपल्या इथे काय कोणाला सांगताना सांगितलं नाही तुम्ही 500 रुपये घेऊन या, नाही तर मग येऊच नका। निष्काम भक्ती आपल्याला जर वाटलं तर आपण या ठिकाणी देऊ शकतो, नाहीतर कोणालाही कोणते बंधन नाही। आणि रामनामाच्या यज्ञामध्ये सगळेजण त्या ठिकाणी स्वतंत्र आहे। आज या ठिकाणी जरी ते राजे महाराज सगळ्या वस्तू आणत असतील
वक्ता होईल आणि श्रोते सगळे वशीकरण होतील अशी त्या ठिकाणी कथा पुढे होणार. करतील नाथबाबा सांगतात खूप मोठी ख्याती करतील सगळ्या जनाचा उद्धार करतील राक्षसांचा संहार करतील अशा प्रकारच्या कथा पुढच्या कांडामध्ये सांगतात. सांगतात की या अयोध्या कांडाची समाप्ती करताना प्रभू रामचंद्राने एवढं मोठं अयोध्येचं राज्य त्या राज्याचा त्याग केला. कारण सूर्यवंशाचं वचन आहे प्राण जाय पर वचन न जाय. राजा दशरथाची आपल्या वडिलांच्या त्या ठिकाणी वचनाची पूर्तता करण्यासाठी प्रभू रामचंद्रानं अयोध्येच्या राजाचा त्याग केला आणि अयोध्या कांड संपूर्ण झाला. कोणी ऐकलं हो. आईने सांगितलेलं कोणताही मुलगा ऐकेल आजकाल तर आईचं सुद्धा ऐकत नाही. हे दुर्दैव आहे आपलं. आई वडिलांचं ऐकत नाही बघा मुलं. पहिल्या काळात म्हाताऱ्यांचा काळ वेगळा होता. त्यांच्या समोर दुसरा मुलगा सुद्धा जात नव्हता. आता आपल्या समोर मुलं काही गोष्टी करतात. ते आता कलियुग आहे. या ठिकाणी सांगतात की प्रभू रामचंद्रानं आपली सापत्य पत्नी सापत्य आई असणारी कैकेयी माता आणि तिच्या वचनानुसार तिने जे वर घेतले त्या वरानुसार वनवास स्वीकारला. एवढं मोठं त्या ठिकाणी त्याग असावा असा त्याग या अयोध्या काळात झाला ना बाबा. वनवासाला जाण्यास या ठिकाणी अयोध्या कांडामध्ये पूर्ण त्याची कथा आलेली आहे ना बाबा. रामा जाऊ नको नाही तर मग माझ्या बागेमध्ये राहा मला सोबत घे. आईची भक्ती श्रेष्ठ आहे. आई श्रेष्ठ की वडील श्रेष्ठ केवढा बोध त्या ठिकाणी केला. परंतु प्रभू श्रीरामचंद्रानं कौशल्या मातेला त्या ठिकाणी समजावून सांगितलं आणि वडिलांचं वचन श्रेष्ठ आहे हेच मी पाळला. एवढी कथा सगळी अयोध्या कांडात झाली ना बाबा. आपल्या नवऱ्या वनवास झाला. आपल्या पतीसोबत आपणही वनवासाला आलो. आपल्याला केवढं दुःख आपल्या वाट्याला आलं. आपण त्या ठिकाणी पायात काही नसताना वनवाच्या जंगलातच फिरावं लागतंय. परंतु याचं दुःख माझ्या सीतामाईने कधी मानलं नाही. आणि हीच कथा या अयोध्या काळात झालेली ना बाबा सांगतो. कलियुगामध्ये भाऊ भाऊ कसे राहतात, जावा जावा कशा राहतात.
बाबा सांगतात की माझा बंधू जर वनवासाला जात असेल तर त्यांची सेवा करण्यासाठी मलाच 14 वर्ष वनवासात जायचे. कारण त्या रेल्वेला आणि हा त्याग सगळा या अयोध्या कांडामध्ये झाला ना बाबा. पर्वतावर प्रभू रामचंद्रानं सुख समाधानानं भरताना वाट लावलेलं. का भांडण केलं तर भांडण नाही केलं तर प्रभू रामचंद्रानं भारताची कशी समजूत काढली आणि स्वतः प्रभू रामचंद्राच्या पादुका भरताना सोबत घेतल्यानंतर स्वतः प्रभू भारता सोबत आहे या ठिकाणी असं त्याला वाटलं आणि तो त्या ठिकाणी नंदीग्रामाच्या ठिकाणी आलेला आहे. अशा प्रकारची कथा आहे. त्या ठिकाणी भोग या ज्या गोष्टी म्हणजे याचा त्याग करणं माणसाला सहज शक्य नाही. या अयोध्या कांडामध्ये एवढं मोठं राज्य पण त्याचा त्याग केला. एवढा मोठा राजभोग असेल. आज राजाचा मुलगा राम म्हणल्यावर काय घाट असेल हो. आज उद्या राज्याभिषेक होणार आणि एवढं सोडूनही सुद्धा आपल्या वडिलांच्या वचनासाठी वनवासाला जाणारा मुलगा त्याला आदर्श पुरुषोत्तम राम म्हणतात आणि ती कथा या अयोध्या कांडात झाली ना बाबा. लहान दुःख झाले नाही. प्रभू रामचंद्र वनवासाला निघणं म्हणजे खूप मोठं दुःख आहे देवासियांसाठी. आणि त्यानंतर ते वनवासाला निघल्यानंतर एका दिवसाच्या आत त्या अयोध्या नगरीचा राजा असणारा राजा दशरथाचं निधन होणं एवढं दुःख आहे. आणि हा पूर्ण राम नाही तर राम लक्ष्मण आणि सीता तिघही वनवासाला जाणार. काय दुःख आहे. या सगळ्या दुःखाचं छेदन या कांडात केलं असं या ठिकाणी नाथ बाबा सांगतात. एवढा मोठा राजाचा मुलगा वनवासात गेला पण तो वनवास किती गोड केला. सगळे माणसं गेले वशिष्ठ गुरुसहित सगळी अयोध्या नगरी गेली पण त्यांना रामाजवळून अयोध्येत सुद्धा येऊ वाटत नव्हतं. एवढा वनवास त्या ठिकाणी गोड प्रभू रामचंद्राच्या कृपेने केला आणि ही कथा या अयोध्या कांडामध्ये झाली ना बाबा. होईल दंडकारण्यामध्ये आणि दंडकारण्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्रिशर असेल खर असेल दूषण असेल अशा प्रकारचे राक्षसांचं मर्दन प्रभू रामचंद्राच्या हातात होईल. अतिशय सुंदर आणि गोड रसाळ कथा यानंतर आपल्याला ऑनलाईन ऐकायला मिळते. शरण जाऊन सांगतात की या पुढीलच्या कथा आहेत म्हणजे अतिशय रसाळ आहे. अगाध असं रामायण आहे आणि या कलियुगामध्ये रामायण चाललंय याचा आनंदही खूप मोठा वाटतो. आणि एवढी संख्या मी तर भारावून गेलो. कारण गेल्या वर्षी
या 2 वर्षापूर्वी महाराज ऑनलाईन आपल्या हिंगोली जिल्ह्याला मी गुरुवार मागून घेतला आणि हिंगोली जिल्ह्यात जोड्या होत्या 2, फक्त 2. हे आणि मी आणि दुसरी जोडी आपले उद्या महाराज बोललेली दुसरा महाराज. 2 जोड्या तर एका गुरुवारी यांनी सेवा करायची, दुसऱ्या गुरुवारी आम्ही करायची. आणि सगळ्या जिल्ह्यांकडे 10-10, 12-12 जोड्या नंबर यायचे नाही. यावर्षी मी आणि नरोटे महाराजांनी सेवा केली, बरोबर 2 महिने झाले, अजून आमचा नंबर आला नाही. एवढी संख्या आली आपल्या, आणि अजून पुन्हा महिना 2 महिने येतो की नाही तेही सांगता येत नाही. एवढ्या जोड्या हिंगोली जिल्ह्यात वाढल्या, याचा खूप मोठा आनंद झाला. आणि आपल्याला कामच ते करायचंय, आम्हा करणे हेची काम या ठिकाणी या कथेला पूर्ण विराम देतो आणि कथा या ठिकाणी संपली. या ठिकाणी पूजा कर पूजा करा दिसते असं इकडे एक